बघा की या लेक्चर मध्ये आपण बीएड प्रथम वर्ष आहे त्या बीएड प्रथम वर्षाचा जो चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप चा जो अभ्यास आहे, चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप, ते बीएड प्रथम वर्षाचं आपण जो चाइल्डहुड बघा, चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप, चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो बघा, चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप याचं मराठीत नाव काय, बाल्यावस्था व वाढते वय. चाइल्डहुड अँड ग्रोइंग अपचं नाव काय, बाल्यावस्था व वाढते वय. चाइल्डहुड अँड ग्रोइंग अपचं नाव आहे बाल्यावस्था व वाढते वय. बघा बीएड प्रथम वर्ष सेमिस्टर कितवा आहे, सेम 1. बीएड प्रथम वर्ष सेम 1 आणि पेपर नंबर किती आहे, हा पेपर नंबर 1 आहे. बघा की बीएड प्रथम वर्ष सेम 1, बीएड प्रथम वर्ष सेम 1 पेपर नंबर 1 चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप, त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे बाल्यावस्था व वाढते वय. आता हा विषय का आला, कारण मुलांच्या वाढत्या वयानुसार तुम्ही अभ्यास करणं काय आहे, गरजेचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते पर्याय मुद्दे अभ्यासायचे, तर बाल्यावस्थेची संकल्पना. तर आजचा जो मुद्दा आपला आहे तर त्यातला बाल्यावस्थेची संकल्पना यापासून आपण काय करणार आहोत, लेक्चर्स घेणार आहोत. आणि हे का करतोय तर विद्यार्थी मित्र याचा स्पर्धा परीक्षांना टेटला वगैरे प्रचंड फायदा होणार. बीएड प्रथम वर्ष सेम 1 पेपर नंबर 1 चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप हे त्याचं नाव आहे. त्यानंतर बाल्यावस्था वाढते वयात त्याचा मराठीमध्ये अनुवाद आहे. आता बाल्यावस्थेची संकल्पना म्हणजे काय, तर बाल्यावस्था म्हणजे काय बघा की बाल्यावस्थेची संकल्पना, concept of childhood requires that children be distinguishable from adults in respect of some unspecified set of attributes. Childhood is to recognize that children differs interestingly from adults. हे सेंटेन्स मी पुन्हा वाचू इच्छितो. Concept of childhood requires that children be distinguishable from adults in respect of some unspecified set of attributes. Childhood is to recognize that children differ interestingly from adults. आता बालकाचे शास्त्रीय भाषेत वर्णन खालील प्रमाणे करतात. आता बघा की नॉर्मली बालक म्हणजे काय हो, की लहान मुलं का गरजेचे आहेत, तर बघा आज मुलं आहेत म्हणून ही एज्युकेशन सिस्टीम उभी आहे. समजा मुलं आहेत म्हणून ही सिस्टीम उभी आहे, त्यामुळे या सिस्टीम मध्ये पहिला सोर्स मुलं राहतो. मुलं हे देवासमान आहेत या फील्ड मध्ये. त्यानंतर बालक म्हणजे काय, बालक म्हणजे अन्नाचे शक्तीमध्ये रूपांतर करणारे संकीर्ण पार्थिव रासायनिक प्रणाली प्रक्रिया, उद्दीपकास विशिष्ट प्रतिक्रिया करून आपल्या शक्तीला वर्तनाची किंवा कृतीची दिशा दाखवणारी वेदनेंद्रिये, नसपेशी व स्नायू यांनी मिळून बनलेली शरीर मन बुद्धियुक्त संस्था. म्हणजे याच्यामध्ये काय गरजेचं राहतं बघा, तर तुमचं जे वर्तन आहे, वर्तन म्हणजे वागणूक, त्यानंतर कृतीदर्शक म्हणजे कृतीदर्शकपणा तुम्हाला गरजेचा आहे. त्याच्यानंतर ह्याचा कशावरती परिणाम होतो, शरीर, त्यानंतर मन आणि बुद्धियुक्त संस्था, शरीर मन आणि बुद्धियुक्त संस्था. तर विद्यार्थी मित्र बघा की काय आपल्याला लक्षात ठेवायचंय, तर बाल्यावस्थेच्या संकल्पनेमध्ये आज आपण पॉइंट आहे ते तुम्हाला सॉर्टिंग करून आपण शिकवत आहोत. यामध्ये काय गरजेचं आहे की तुमची वागणूक गरजेची आहे, तुम्ही कसं ट्रीट करताय, कसं वागताय, त्यानंतर तुम्ही कसे कृतीदर्शक आहात, तुम्ही ऍक्शन रिप्लाय कसा देताय हे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं शरीर मन आणि बुद्धियुक्त संस्था यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबतोय आणि इथून पुढच्या भागामध्ये आपण याचा नेक्स्ट पार्ट घेणार आहोत. धन्यवाद.